वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार. शेफ सुनील पाटील किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पावसाळा सुरू आहे. बऱ्याच लोकांची फरमाईश आहे की टोमॅटोचं झटपट सूप कसं बनवायचं त्याची रेसिपी दाखवा म्हणून. चला तर मग झटपट टोमॅटोचं सूप कसं बनवायचं व त्याला काय काय साहित्य लागते ते पाहूया. इथं मी लाल भडक टोमॅटो 1 किलो घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेत. 1 बीट किसून घेतलेला आहे. कांदा, आलं लसूण, तूप, साखर, लाल तिखट, मीठ, मिरीची पावडर, दालचिनी पावडर, तमालपत्र, बटर व प्रुटॉन बनवण्यासाठी टोस्ट. इथं मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये सुरुवातीला बटर घालायचं आहे. थोडासा कांदा घालायचा आहे. व कांदा लालसर परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडीशी तमालपत्र घालायची आहे. कांदा आपला लालसर झालेला आहे. आता यामध्ये बीट घालायचं आहे. सुंदर कलर येण्यासाठी हे मी बीट वापरलेलं आहे. बीट ऑप्शनल आहे. तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही घाला, नाही घातलं तरी पण चालेल. आता यामध्ये 4-5 पाकळ्या लसूण घालायच्या आहेत. थोडंसं आलं घालायचं आहे. आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला 1 किलो टोमॅटो ॲड करायचा आहे. हे चांगलं परतून घ्यायचं आहे. यामध्ये मी 1 चमचा मीठ घालणार आहे. तर चवीसाठी 1-2 चमचे साखर घालायची आहे. इथं तुम्ही गूळ हवा असल्यास गूळ वापरला तरी पण चालेल. व हे 10 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून. एक 10 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे. आता झाकण ठेवूया व 10 मिनिटं हे शिजवून घेऊया. इथं आपली 10 मिनिटं आता झालेली आहेत. झाकण काढून घ्यायचं आहे. हे पहा, मस्त असे हे टोमॅटो शिजलेले आहेत. आता गॅस बंद करून घेऊया व कढई खाली घ्यायची आहे व 15 मिनिटं थंड होण्यास ठेवायचं आहे. नंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. इथं 15 मिनिटं आपली झालेली आहेत. आता मिक्सरला लावून घ्यायचं आहे हे मिश्रण. व चाळणीमधून गाळून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीनं हे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. एका भांड्यावरती अशी चाळण ठेवायची आहे. आता हे सर्व मिश्रण चांगलं गाळून घ्यायचं आहे. व अशाच पद्धतीनं बाकीचं पण मिश्रण मिक्सरला लावून घ्यायचं आहे. हे बघा, मस्त छान असं हे सूपचं आता मिश्रण तयार झालेलं आहे. हे पहा, ह्याची कन्सिस्टन्सी पहा तुम्ही. ह्याला मी कुठलंही कॉर्नफ्लोअर म्हणा किंवा मैदा असं दाटपणा येण्यासाठी काही वापरलेलं नाही. अगदी साध्या पद्धतीनं फक्त टोमॅटो व बीट घालून हे असं बनवलेलं आहे. हे पहा, किती मस्त छान असं हे झालेलं आहे. आता गॅस ऑन करून घेऊया. आता या
म्हणजे थोडंसं लाल तिखट घालायचं आहे चवीपुरतं. 1 चमचा मी लाल तिखट घालणार आहे. 1 चिमटभर दालचिनी पावडर घालणार आहे. अगदी 1 चिमटभर मिरी पावडर घालणार. वरून 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. व ह्या मिश्रणाला छान अशी एक उकळी काढायची आहे. हे पहा, छान अशी टोमॅटो सूपला उकळी आलेली आहे. तर आता गॅस बंद करून घ्यायचा आहे व हे भांडं खाली उतरून घ्यायचं आहे. सूप आपलं तयार आहे. आता आपण टोस्ट तूप लावून गरम करून घ्यायचे आहेत क्रूटॉन्ससाठी. तर मी इथं पॅन गरम करायला ठेवलेला आहे. तर यामध्ये हे टोस्ट घालायचे आहेत. पहिला थोडंसं तूप लावायचं आहे व हे छान फ्राय करून घ्यायचे आहेत. एक 2 मिनटं हे गरम करून घ्यायचे आहे व नंतर सूप सर्व करतेवेळी हे क्रूटॉन्स घालायचे आहे. तर आपली 2 मिनटं झालेली आहेत. टोस्ट छान भाजलेले आहेत. आता हे टोस्ट काढून घेऊया. व नंतर सूप सर्व करतेवेळी हे त्यामध्ये घालायचं आहे. तर हे पहा, आपलं सूप आता पिण्यासाठी रेडी झालेलं आहे. तर आता हे सूप आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. यामध्ये आता आपण क्रूटॉन्स घालायचे आहेत. क्रूटॉन्स सर्विंग करते वेळीच घालायचं आहे, आधी घालायचं नाही आहे. तर हे पहा, घरात असलेल्या साहित्यामध्ये पटदिशी बनणारं आता हे सूप मी तयार केलेलं आहे. तर हे सूप खूप छान लागतं, चविष्ट व रुचकर लागतं. तर अशा पद्धतीनं हे सूप तुम्ही घरी नक्की ट्राय करा. तर 1 किलोच्या टोमॅटोचं मी हे सूप बनवलेलं आहे. तर हे 10-12 मेंबर्सना आरामात पुरतं. तर अशा पद्धतीनं हे तुम्ही नक्की घरी ट्राय करून पहा व तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. तर आता आमचे भाऊबंद पाटील समाजाचे सेक्रेटरी सचिन पाटील व त्यांच्या मिसेस माझ्याकडे येणार आहेत. तर हे मी सूप त्यांना देणार आहे व त्यांचा अभिप्राय घेणार आहे. तर आता हे सूप पण तयार आहे व आमच्या पाटील समाजाचे सेक्रेटरी सचिन बाबूराव पाटील हे आता सूप टेस्ट करण्यासाठी त्यांच्या पत्नीसह आलेले आहेत. तर आता मी हे सूप त्यांना देणार आहे व त्यांचा अभिप्राय घेणार आहे. नमस्ते, मी सचिन बाबूराव पाटील. आज मला सुनील दादांनी टोमॅटो सूप तयार करून टेस्ट करण्यासाठी आम्हाला बोललेले आहे. कसे झाले टेस्ट तुम्हाला सांगून मी अभिप्राय देतो. अरे वा, सूप तर खूपच छान झालेलं आहे. आज योगायोग म्हणजे बाहेर पाऊस सुरू आहे, त्यात गरमागरम सूप खूपच सुंदर झालेलं आहे. चव सांगायची म्हटलं तर सुनीलदाच्या प्रत्येक गोष्टी चव, जेवण असो, बाकीचे वस्तू असून देत, जसे तुमचे फराळ असून देत, बाकीचे सूप असून देत, अप्रतिम. अश्विनी असं सूप मला आठवड्यातून 2 वेळ तरी तू करून दे, एकदम खूप सुंदर झालेलं आहे. आणि सुनीलदादाचं कौतुक करणं तेवढं थोडंच आहे. प्रत्येक म्हणजे जेवण असून देत, जसं त्यांचं लग्नाचा फराळ असून देत, बाकीची लडगी असून देत, बाकीचं तुमचं लाडू कोणत्याही पद्धतीचे लाडू असून देत, अप्रतिम करतात. त्याच पद्धतीनं आज सूप पण आम्हाला इतकं सुंदर मिळालेलं आहे की जसं बाहेर मिळतात त्याच्यापेक्षा सुंदर मिळालेलं आहे. अशा पद्धतीने सूप तुम्ही तुमच्या घरी करा आणि सुनीलदादांच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद. सचिननं माझं तरी कौतुक भरपूर केलं, पण त्यांचं कौतुक करायचं राहूनच गेलं. पाटील समाजात अगदी एक धडाडीचा व्यक्ती आहे तो. म्हणजे कुठलंही कार्य असू दे, वाईट असू दे, चांगलं असू दे, प्रत्येकाला धाव घेणारा माणूस आहे. एक फोन मारलं की लगेच हजर असतो व सर्व कार्यक्रम होईपर्यंत शेवटपर्यंत थांबतो. प्रत्येक गोष्टीत म्हणजे त्याचा पुढाकार इतका आहे की पाटील समाजाला एक हिराच मिळालेला आहे तो. तर त्याचं पण कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. नमस्कार, मी अश्विनी सचिन पाटील.
मी आज टोमॅटो सूप टेस्ट केलेला आहे. खूपच चविष्ट झालेला आहे. आता मी हे सूप घरी जाऊन ट्राय करणार आहे आणि तुम्ही पण ट्राय करा. तुम्ही सुनील दादांच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. यूट्यूबच्या मार्फत सुनीलदादा प्रत्येक घरपती महिलांच्यापर्यंत साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी शिकवण्याचं चालू आहे. त्याबद्दल आम्ही सुनीलदादांचा सत्कार करतो. आम्ही दोघे थँक्यू. सुनीलदादांनी आम्हाला घरी सूप ट्राय करण्यासाठी बोलवले, याच्याबद्दल आम्ही त्यांचं शतशः आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.